गोठवली संघाकडून प्रकाश आणि करण अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. तर किरण माफ करा, तर गोलंदाजी मार्कवर कैलास गोलंदाजीची धुरा सांभाळतील. कोपरखेडणे संघाकडून ज्यांनी नाणेफेक जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. पहिल्याच 5 षटकांच्या लढतीमध्ये किती धावसंख्या आता इथे उभारण्यात येईल. चला पहिला चेंडू यावेळेस ग्राउंड चेंडू खेचला वायडिश मीडियम मधून. इथे काय होतं, पहिल्या चेंडूवर कोणती आवश्यकता नव्हती धाव काढण्याची. पहिल्या चेंडूवर जर आपण अशी घाई कराल तर मात्र डायमंड डकच्या स्वरूपात किरण मात्र यांना जावं लागेल माघारी. कोणत्याही चेंडूचा सामना केलेला नव्हता. धाव काढण्याचा मोह आवडता आलेला नाहीये आणि त्यावर आता विकेट गमवावी लागेल. डायमंड डकच्या स्वरूपात किरण मात्र बाद. नवीन फलंदाज आता फलंदाजी मार्कवर राजू पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅटचा हवा तसा संपर्क पुन्हा एकदा झालेला नाहीये. गोलंदाजांचं वर्चस्व संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. म्हणजे खेळपट्टी ही गोलंदाजांना साथ देणारी आहे. संध्याकाळचं सत्र जसं जसं आपल्या जवळ येईल तसं तसं मात्र फलंदाजांना काहीसा आधार जरूर मिळेल. परंतु पाहूया सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाज आपलं वर्चस्व प्रस्थापित करतात. एक धाव मिळाली, एका धावेने श्रीगणेश झाला धावसंख्येचा गोठवली संघाच्या. आता राजू पाटील येथील स्ट्रायकिंग एंडवर प्रकाश म्हात्रे आणि राजू पाटील अशी जोडी मैदानात. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला लॉंगॉनमध्ये. येता क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झाला, चेंडू बाउन्स झाला होता, त्यामुळेच थोडीशी ट्रॅजेक्टरी बदलली चेंडूने आणि एका धावेवर आता फलंदाजांना समाधान मानावं लागलं. एक धाव 40+ क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये हळूवार गतीने जरी धावसंख्या केली तरी सुद्धा येणाऱ्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करू शकतात. यावेळेस चेंडू सोडून दिला, पाहत राहिले, परंतु चेंडूने काहीसा आतलं वळण घेतलं आणि चेंडू निर्धाव राहिला. जजमेंट थोडीशी चुकीची फलंदाजांची. राजू पाटील एक चांगले फलंदाज आहेत. तडाखेबाज फलंदाजीची शैली त्यांची आपल्याला नक्कीच परिचित आहे आणि त्याचा प्रत्यय सुद्धा या फटक्याने दिलाय. चेंडू पाठवून दिलाय डीप मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं. असं वाटलं कदाचित की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु क्षेत्ररक्षक 6 धावेच्या आणि फलंदाजांच्या मध्ये आले. परंतु पाहूयात पंचांचा इशारा होते षटकार. एफर्ट जरूर चांगला होता, परंतु तो एफर्ट काहीसा अपुरा पडला, कारण जजमेंट बाउंड्री लाईनचा घेता आलं नव्हतं क्षेत्ररक्षकांना. त्यामुळेच 6 धावा आता मोजाव्या लागतील. या षटकाराने प्रकाश म्हात्रे यांच्या वैयक्तिक धावसंख्या सुद्धा वाढल्या जातील. सांघिक धावसंख्येमध्ये वृद्धी, धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 वर. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा एक डॉट बॉल ज्या चेंडूंनी त्रस्त केले फलंदाजांना, तो चेंडू पुन्हा एकदा कैलास यांच्या माध्यमातून हाताळण्यात आला. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची होती समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 1 बाद 8. चला सामना सुरू करायचा आहे. पंच कोपरखेडणे संघ आपण लगेचच आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगोदरच फार उशीर झालेला या सामन्याला, त्यामुळे लगेचच आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
चला त्यांचा सामना थांबवायचा नाही आहे, आपण लगेचच सामन्याला सुरुवात करावी. बघा, आपला एक खेळाडू शॉट जरी असला तरी सुद्धा आपण 2 षटकांच्या अगोदर त्या खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये सामील करू शकता. 2 षटके पूर्ण झाले तर जो शॉट खेळाडू आहे त्याला शॉटच आपल्याला खेळवावा लागेल, असा आंतरराष्ट्रीय नियम आहे आपला. त्यामुळे 2 षटकां अगोदर जर आपला खेळाडू आला तर आपण त्याला समाविष्ट करू शकतो आपल्या गेम मध्ये. जाऊयात बॅक टू द क्रिकेट. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज अविनाश म्हात्रे डाऊन द लेग, परंतु पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड करावी लागेल आता धावफलकावर. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅटची लीडिंग एज घेतली आणि चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. फलंदाज थोडासा आता स्ट्रगल करत असताना दिसत आहेत राजू, कारण 2 चेंडूंचा सामना अजूनपर्यंत केलाय. दोनही चेंडूंवर आतापर्यंत एक धाव त्यांनी मिळवले, त्यामुळे एक चांगला संपर्क होणे आता प्रत्यक्षात आहे. साइड आर्म ऍक्शन आणि लॉंग ऑन मध्ये चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, पुन्हा एकदा फेकी करतील. तोपर्यंत आणखीन एका धावेने आता धावफलक जाईल पुढे. 11 धावसंख्या आता धावफलकावर लगावल्या जातील. थोडंसं संत गतीचं क्रिकेट या उष्णतेच्या वातावरणामध्ये, जिथे सूर्यदेवाने आता कहर माजवून ठेवला. कोणालाही पाण्याची आवश्यकता असेल लगेच आम्हाला कळवा, आपल्यापर्यंत ती व्यवस्था पोहोचवण्यात येईल याची नोंद घ्या. यावेळेस अलॉंग द ग्राउंड फटका खेचला जातोय. मिड विकेट मध्ये आहे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा एका धावेची मोहर लागेल धावफलकावर. एका धावेने थोडस फुललं जाते धावफलक. 12 धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक असतील. पाहायचं झालं तर चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं अविनाश म्हात्रे यांनी. गोलंदाजी चांगली उच्च दर्जाची झालेली आहे. ते कोणतेही गोलंदाज म्हणा, पहिल्या षटकामध्ये कैलास म्हणा, त्यानंतर आता अविनाश म्हात्रे म्हणा, गोलंदाजी चांगली सुरू आहे. यावेळेस मात्र प्रहार केलाय गॅप मध्ये. चेंडू चाललाय, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्न पडले अपुरे, कारण धावा मिळाल्या 4. येतोय चौकार. दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि धावसंख्या पाहिल्यात तर 16 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. एक चांगली सुसज्ज अशी रणनीती, रणसंख्या प्रत्येक षटकामागची सरासरी आता गोटिवली संघाने अवलंबलेली आहे. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर मात्र 50 कोणत्याही संघाला ओलांडता आलेली नाहीये. जर या सामन्यामध्ये गोटिवली संघ 50 ओलांडण्यामध्ये यशस्वी ठरतायत तर एक चांगलं फायटिंग टोटल कोपरखेडणे संघासमोर ते प्रस्थापित करू शकतात आणि त्याच दिशेने वाटचाल सुद्धा चाललेली आहे. 17 धावसंख्या, एका दुसरं मोठं षटक आणि या मोठ्या षटकाने चला आपण मुद्दामून सामना थांबवायचा नाहीये. कोपरखेडणे संघ वेळ आयोजकांचा वाया जातोय, त्यामुळे विनंती असेल चला आता प्लेइंग 11 पूर्ण झालेली आहे.
तर जेवणाची व्यवस्था जी आपल्या 40+ नियम आहे 2017 मध्ये सर्वच खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. तर जेवणाचा टेम्पो आलेला आहे. उपस्थित सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जेवणाचे काउंटर्स थोड्याच वेळात सुरू करण्यात येतील आणि या जेवणाचा आस्वाद आपण घ्यावा ही विनंती असेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. चला वारंवार आम्ही विनंती करत आहोत कोपर खेळणे संघ आपण फारच उशीर करत आहात सामन्याला. फुलटॉस चेंडू पंचांचा इशारा नो बॉल. पाहूयात काय होतंय. तर पंचांनी डिसिजन रिव्हर्स केलाय. वाईट बॉल असेल. वाईट बॉल असेल. पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईट +1 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या. पुढे सरसावले परंतु बॅटचा आणि चेंडूचा काहीही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूने या षटकाची होईल समाप्ती. निर्धाव चेंडू समाप्त झाला आणि एकूण धावसंख्या त्या धावफलकावर लगावली गेली ती म्हणजे 19. चला नवीन गोलंदाज विजय पाटील. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू बॅकफूट पंच परंतु बॅटची बाहेरची गडा आणि चेंडू यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. सुरुवात होती या षटकाची. विजय पाटील एक उत्कृष्ट असे खेळाडू आहेत ज्यांनी फक्त ग्रामीण क्रिकेटमध्ये नाही तर ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या गावाचं नाव उंचावलं होतं. हे काळ होता जिथे ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा विजय पाटील यांना आपण पाहत होतो आणि तोच दरारा यावेळेस 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. जी क्विक आर्म रिलीज आहे त्यांचा गोलंदाजीमध्ये त्याने मात्र अतिरिक्त वेग या चेंडूंना प्राप्त करून देत आहेत विजय पाटील. राईट आर्म ऑफ द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोण येईल. यष्टिरक्षकांनी कॉल दिलाय आणि झेल सोडला जातोय. काय होतंय. झेल झाला असता परंतु यष्टिरक्षकांच्या माध्यमातून एक्झिक्युशन मध्ये कमतरता. एकदा मिळेल फलंदाजांना एका धावेने तो धावफलक हळूवार गतीने पुढे जाऊन पोहोचेल 20 वर. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतात विजय. यावेळेस पाहूयात 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक असतील. कोणत्या चेंडूचा अवलंब या चेंडूवर केला जाईल. सुद्धा चांगला चेंडूला खोलवर टप्प्याचा लॉंग मधून येतात क्षेत्ररक्षक. अगदी सहजरित्या चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गरज होती का. फेकी चांगली. कलेक्शन चांगले आणि यष्टी सुद्धा अगदी सहजरित्या उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज राजू पाटील यावेळेस परततील माघारी. बॅक टू द पॅव्हिलियन. राजू पाटील बाद झाले आणि त्यांची जागा भरून करण्यासाठी आता आणखीन एक राजू पाटील फलंदाजी मार्कवर आले. राजू किसन पाटील असं पूर्ण नाव आपण त्यांचं घेऊयात कारण खेळाडूंची विशिष्ट ओळख पटवणे फार महत्वाचे असते. जिथे आपण SD लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा युट्यूबवर संपूर्ण जगभरात प्रक्षेपित करत आहोत आणि घरी बसल्या सुद्धा बरेचसे प्रेक्षक आपला या स्पर्धेचा आनंद लुटतात.
चांगला चेंडू खोल टप्प्याचा सन्मान देण्याखेरीज कोणताही पर्याय फलंदाजांकडे उपलब्ध नव्हता. निर्धाव चेंडूची समाप्ती. युट्यूबवर या स्पर्धेचा आनंद घेत असलेल्या सर्वच प्रेक्षकांचे सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र मोठा फटका लगावला, उंचावरून गेला चेंडू, लॉंगॉन मध्ये येत आहे क्षेत्ररक्षक मुस्तामी स्ट्रोक, फटका विसावेल क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट, आणखीन एक सफलता प्राप्त होईल ती म्हणजे गोलंदाज विजय पाटील यांना. फलंदाज बॅक टू द डग आउट. अशा तऱ्हेने तिसऱ्या षटकाची सुद्धा झालेली आहे समाप्ती. 3 षटकांअखेरीस एकूण धावसंख्या गोटिवली 40+ संघाची धावफलकावर असेल ती म्हणजे 21. हे षटक पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावसंख्या विजय पाटील यांनी खर्च केल्या. एक रनआउटचा बळी आणि एक स्वतःच्या कौशल्याने फलंदाजांना चकवत असताना विकेट प्राप्त करून घेतली स्वतःसाठी. चांगली गोलंदाजी. राजू पाटील असेल आता स्ट्रायकिंग एंडवर, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव पाटील येतील. राईट हँड द विकेटने सुरुवात करतील. यावेळेस फटका फुल केला आहे, स्कोरलेसचा क्षेत्ररक्षक पाहतात आणि बरोबर टिपलाय झेल. आणखीन एक ओव्हर खेळण्या संघाला मिळणारी सफलता. आता पॅव्हिलियनच्या दिशेने नैराश्याची वाट चालू लागलेली आहे. राजू पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. जितेश पाटील नवीन फलंदाज. शेवटचे पाहायला गेलो तर अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक डीप मध्ये कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक. तर कव्हरला थोडंसं वाईडिश त्यांची आखणी करण्यात आलेली आहे, परंतु गोलंदाजी ही चांगली सुरू आहे. डॉट बॉल. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, बॅट फक्त वेगाने फिरते आणि चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क इथे मात्र आढळून येत नाहीये. थोडासा सराव, थोडासा अनुभव घ्यावा लागेल या खेळपट्टीचा. बॅक टू द बॉलर आणि यावेळेस सुद्धा आणखीन एक विकेट घेण्याची संधी कोपर खेळण्या संघाचे कोणतेच खेळाडू दौडत नाहीयेत. एक झेल जरूर यष्टीरक्षकांनी सोडला होता, परंतु त्या व्यतिरिक्त क्षेत्ररक्षणाचं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणखीन एक फलंदाज जितेश पाटील बॅक टू द डगआउट. ज्ञानेश्वर पाटील नवीन फलंदाज. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक. वैभव पाटील चांगली गोलंदाजी करतायत, फक्त एक वाईट धावसंख्या खर्च केली आहे. फलंदाजांना बॅटमधून अजून कोणतीही धावसंख्या मिळवता आली नाहीये आणि यावेळेस सफळ असे यष्टीरक्षक आपण पाहू शकाल. चेंडू कलेक्ट केला आणि महेंद्र सिंग धोनी स्टाईलने मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज ज्ञानेश्वर पाटील सुद्धा होत आहेत बाद.
नवीन फलंदाज आता मोरेश्वर पाटील आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. षडपलींचा चेंडू स्क्वेअरवर चांगला फटका आहे. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. बऱ्याच कालावधीनंतर जिथे मैदानामध्ये भयान शांतता निर्माण झाली होती आता ती शांतता उद्ध्वस्त करण्याचं काम या फटक्याने केलंय. गेला चेंडू सीमारेषा पार चौकार. या चौकाराने चौथ्या षटकाची झाली समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावर असेल 26. शेवटचं षटक शेवटचे 6 चेंडू. आता गोटिवली संघाला मात्र किती धावसंख्या उभाराव्या लागतील याचं कॅल्क्युलेशन अगोदर मनामध्ये करावं लागेल आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम आता फलंदाजांना करावं लागेल. पाहूयात शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारल्या जाऊ शकतात. नवीन गोलंदाज संदीप वेटा. फुलटॉस चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक पाहत आहेत आणि पाहता पाहता एक चांगला प्रयत्न फार चांगला प्रयत्न होता. चेंडू अडवला. जवळजवळ आपल्या संघासाठी 4 ते 5 धावसंख्या अडवल्या गेल्या. पाहूयात पंचांचा निर्णय काय येईल. तर पंच एकमेकांसोबत जरूर सल्ला मसलत करतील कारण एक महत्वाचा निर्णय आहे गोटिवली संघासाठी म्हणा कोपरखैरणे संघासाठी म्हणा. जे एफर्ट्स कोपरखैरणे संघाच्या खेळाडूंनी दाखवलेत त्या एफर्ट्सची मात्र सांगता जर चेंडू अडला असेल तर मात्र त्याच पद्धतीने होईल. आणि पंचांचा इशारा थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. आपल्याकडे जो अँगल जर उपलब्ध असेल तर नक्कीच आपण पाहूयात. तर आपल्याला अँगल मिळालेला आहे आणि निर्णय आम्ही घोषित करत आहोत की असेल हा षटकार. कारण चेंडू अडवताना तुमचा पाय क्षेत्ररक्षकांचा बाउंड्री लाईनवर आदळला होता त्यामुळे हा षटकार आपण घोषित करत आहोत. चला लवकरात लवकर सांगायला सुरुवात करावी. षटकार येतो. षटकाराने आता वेगाने धावसंख्या मुसंडी मारून जाऊन पोहोचतो 32 वर. पहिला चेंडू फुलरलेनचा चूक झाली. गोलंदाजांकडून चूक झाली. क्षेत्ररक्षकांकडून त्याचा भूदंड 6 धावसंख्येच्या स्वरूपात मोजावा लागला. दुसरा चेंडू ऑन द ग्राउंड पुन्हा एकदा खेचला जातोय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक काव कॉर्नर मध्ये येत आहेत. एक धाव काढून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण चुकीच्या एंड कडे थ्रू झाला. गोलंदाजाच्या जवळ जर थ्रू झाला असता तर मात्र काहीशा अडचणीत सापडली असते. फलंदाज एकदा जरूर वाचली असती कोपरखैरणे संघासाठी. यावेळेस चांगला चेंडू आहे. यावेळेस कमबॅक करून दिलंय गोलंदाजांनी. डॉट बॉल. बऱ्याच कालावधीनंतर जिथे काहीशी रंगत निर्माण झाली होती. मागील षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार. त्यानंतरचा पहिल्या चेंडूवर या षटकातील षटकार. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस बनवून घेतला खरं तर फलंदाजांनी. पुन्हा एकदा मिडविकेटचा क्षेत्ररक्षक इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो. फंबल झाली आणि फंबलच्या स्वरूपात 2 धावा. इथे मात्र फलंदाजांना काढण्याची संधी प्राप्त होईल. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. किती धावसंख्या शेवटच्या 2 चेंडूंवर मिळतील. एक चेंडू कमी झाला. धावसंख्या कोणतीही आलेली नाहीये. धावसंख्या आता 36 वर स्थगित. शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पाहूयात. संदीप वेटा
पंच करायचा होता, परंतु वाईड लाईनच्या अगोदर आतमध्ये राहिला हा चेंडू, त्यामुळेच कोणतीही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूने पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना गोटिवली संघाने धावसंख्या उभारल्या 36 आणि 37 धावसंख्येचं आव्हान या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये आता कोपरखैरणे संघाला पार पाडावं लागणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने उत्तरार्धामध्ये 37 धावसंख्येचा रन चेज आपल्याला पाहायला मिळेल. अपेक्षा असेल का हाय व्होल्टेज सामन्याची, अपेक्षा असेल का आकर्षक सामन्याची, पाहूयात कितपत ती आपली अपेक्षा पूर्ण होते. तोपर्यंत घेऊयात एक छोटीशी विश्रांती. स्वागत आहे सर्वांचं 40+ मास्टर्स कप जुईनगर मध्ये. धन्यवाद. जेवणाचे काउंटर्स आपण सुरू केलेले आहेत, तरी मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. 40+ आपल्या कमिटीच्या नियमांनुसार सर्वांसाठीच इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनाच विनंती असेल की जेवणाचे काउंटर्स खुले करण्यात आलेले आहेत, आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. चला विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. 37 धावसंख्या उभारायची आहे, 37 धावसंख्या पार पाडायची आहे कोपरखैरणे संघाला आणि 37 धावसंख्या काढण्यापासून रोखायचं आहे कोपरखैरणे संघाला. गोटिवली संघाचं एक लक्ष 37 धावसंख्या काढण्यापासून रोखणं, कोपरखैरणे संघाचं एक लक्ष 37 धावसंख्या गाठणं. पाहूयात कितपत कोणता संघ यशस्वी ठरतोय या दोन्ही आपल्या लक्ष्यांमध्ये. 37 धावसंख्या पार पाडण्यासाठी आलेली सलामीची प्रारंभीची जोडी फलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतील.
चंदू पाटील आणि मिलिंद वेटा अशी 50+40+ ची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पांडुरंग म्हात्रे असे गोलंदाजी मार्कवर येतील. 50+ विरुद्ध 50+ ही जोडी आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मिलिंद वेटा ज्यांच्या माध्यमातून त्यांनी 11 कोपर खेळणे हा संघ कित्येक वर्ष ग्रामीण क्रिकेटमध्ये पुरस्कृत केला जातो. त्या संघाचे पुरस्कृत त्याच संघाचे करता धरता खरं तर मानावं लागेल. एक संघ एकवटून गेली कित्येक वर्ष नवी मुंबई क्रिकेटवर ज्यांनी अधिराज्य गाजवलं असे मिलिंद वेटा सुद्धा आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. तर चंदू पाटील एक सिनियर खेळाडू 50+ चे खेळाडू सामना करतील पांडुरंग म्हात्रे यांच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक सोडल्याचा क्षेत्ररक्षक धावतात परंतु चेंडू पर्यंत काही पोहोचू शकणार नाहीत. एक धाव एका धावेने होतो श्री गणेशा धावफलकावर. पहिली धाव जोडली जाते, लगावली जाते, धाडली जाते. 37 धावसंख्या थोडस माफक असं आव्हान, परंतु आतापर्यंत झालेल्या या स्पर्धांमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलं की पहिल्याच डावामध्ये जास्त धावसंख्या होत नाहीयेत. दुसऱ्या डावामध्ये अगदी सहजरित्या त्या धावा चेस केल्या जात आहेत. कोपर खेळणे संघ चेस करून टाकतील की आता या अजूनपर्यंत झालेल्या सामन्यांच्या विवरणामध्ये थोडस विचलित काहीसं पाहायला मिळेल. फटका चांगला स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक जज करतात. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी गफलत केली जाते आणि पाहता पाहता अडलाय चेंडू. पाहूयात पंचांचा इशारा काय येईल. पंचांचा इशारा येतोय. चेंडू गेला सीमारेषा पार चौकार. थोडीशी गफलत झाली, अगदी सहजरित्या कदाचित चेंडू अडवता आला असता, परंतु त्या गफलतीच्या परिणामार्थ आता 4 धावसंख्या मिळाल्या. चला स्पीडअप करायचा आहे सामना. षडफलींचा चेंडू गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये विसावला. एक धाव वेगवानरित्या पूर्ण केली. आता मिलिंद वेटा आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट गाजवले, 40+ क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा राखण्यासाठी सज्ज झाले. पाहूयात कशा पद्धतीने सुरुवात करतील आपल्या खेळाची. सामना करतील पांडुरंग म्हात्रे यांच्या गोलंदाजीचा. राईट हँड ओव्हर द विकेटने पांडुरंग म्हात्रे. उंचावला फटका, परंतु ताकद कमी आहे. क्षेत्ररक्षक धावतात आणि झेल याही वेळेस सोडला जातो. गोठवली संघाला आपल्या क्षेत्ररक्षणावर काहीच लक्ष देण्याची आता आवश्यकता असेल. चुका होत राहतात, माणसाकडून चुका होतच राहतात, परंतु चुकीची भरपाई आता करण्यासाठी क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला आणखीन काहीसा उंचवावा लागेल. हळूवार गतीचा चेंडू, फ्लाईट दिली होती चेंडूला. एक धाव काढून पूर्ण आणि एका धावेपर्यंत सीमित ठेवतील फलंदाजाने. एकूण 5 चेंडूंची पूर्तता आणि 8 धावसंख्या धावफलकावर. प्रत्येक चेंडूंवर धावा आल्या. पहिल्या चेंडूवर सिंगल होती, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सिंगल आणि याही वेळेस सिंगल, म्हणजे एकूण 8 धावा 5 चेंडूंमध्ये फलंदाजांनी मिळवल्या. शेवटचा चेंडू पाहूयात. या षटकातील किती धावसंख्या आता मिलिंद वेटा या शेवटच्या चेंडूवर मिळवतील आपल्या टीमसाठी. यावेळेस मोठा फटका खेचला जवळ स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक इन ऍक्शन, परंतु त्यांना चखवून चेंडू चाललाय. टेनिस बॉल आहे. टेनिस बॉलचा बाउन्स जर तुम्हाला जज करता आला नाही तर मात्र तुमचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थोडीशी कठीणाई निर्माण होऊ शकते. अतिरिक्त बाउन्स घेतला. पाहू शकाल रिप्ले मध्ये सुद्धा कशा पद्धतीने चेंडूचा जमिनीवर स्पर्श झाला आणि दुसरा स्पर्श तो सर्व सीमारेषेच्या बाहेर झाला. त्यामुळे 4 धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केल्या गेल्या. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावसंख्या धावफलकावर. याच सरासरीने जर धावसंख्या करत राहिले कोपर खेळणे संघाचे फलंदाज तर कदाचित 3 षटकांमध्ये सामना पूर्ण होऊ शकतो. परंतु आता गोठवली संघाला काहीशा अडचणी निर्माण कराव्या लागतील. गोठवली गावाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण जेव्हा गोठवली क्रिकेटचं नाव पुढे होतं तेव्हा मात्र आकर्षक अशा स्पर्धा गोठवली गावामध्ये आयोजित केल्या जातात. नुकतेच कोपर खेळणे इथे सुद्धा नाईक चषक म्हणून एक आकर्षक अशी स्पर्धा पार पडली. नाईक कुटुंब, नवी मुंबईचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा नवी मुंबईच्या विकासामध्ये ज्या कुटुंबाचं सर्वस्वी योगदान राहिलेलं आहे त्या नाईक कुटुंबाच्या सन्मानार्थ
ती स्पर्धा कोपरखेडणे गावामध्ये आयोजित केली गेली होती. यावेळेस मोठा फटका हवेमध्ये उंच उंच क्षेत्ररक्षक येतात आणि यावेळेस कोणती चूक होणार नाहीये. अखेरकार मिलिंद वेटा यांना जावं लागेल माघारी. अनेक मिसफिल्ड जरूर झाल्या परंतु या झालेल्या चुकांमधून स्वतःला सावरतो तोच खरा क्रिकेटर आणि क्रिकेटची आत्मसात केलेली गुणवत्ता यावेळेस मात्र सादर स्पष्ट केली आहे. विकेट मिळवले, चांगला झेल पकडून फलंदाज मिलिंद वेटा यांना माघारी परतवलं. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज विजय पाटील आता आपल्याला इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर पाहायला मिळतील. विजय पाटील सुद्धा सेम क्षेत्ररक्षकांची व्यवहार असणे आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली. आता पाहूयात विजय पाटील यावेळेस हलक्या हाताने कलात्मकता दाखवली आपल्या क्रिकेटिंग करिअरची. हलक्या हाताने फ्लिक केली आणि चेंडू पाठवला लॉंग लेग रिजन मध्ये फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते 14 वर. थोडासा ब्रेक जरूर लागला जसे मिलिंद वेटा यांची विकेट मिळाली. त्या विकेटने आता थोडासा लगाम जरूर लागवला जाईल परंतु मिडल ऑर्डर मध्ये क्षमता कोपरखेडणे संघाची चांगली आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आला ग्राउंड चेंडू चालला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता पाहू शकाल तर दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल. चांगलं कम्युनिकेशन आहे, चांगलं कॉलिंग आहे. यावेळी चांगला फटका. ड्राईव्ह जरूर केली परंतु क्षेत्ररक्षक कव्हरेजमध्ये उपस्थित आहेत. फेकी थोडीशी सुस्तावलेली त्यामुळे 2 धावसंख्या सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक आता जाऊन पोहोचेल 18 वर. 18 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस चांगला बॅटचा चेहरा ओपन केलाय. गॅप मध्ये चेंडूची प्लेसमेंट केली. क्षेत्ररक्षक धावतात लॉंग ऑफ मधून परंतु याही वेळेस 2च धावसंख्या मिळतील फलंदाजांना. थोडीशी दमछाक जरूर होता. भर उन्हामध्ये जर इनिंग बिटवीन द विकेट चांगली ठेवायची असेल तर आपली फिटनेस सुद्धा चांगली असावी लागते. फिटनेस, स्वास्थ्य, शरीर, आयुष्य, महान ही टॅगलाईन आपल्या 40+ संघटनेची आहे. त्या टॅगलाईनला अनुसरूनच धावसंख्येमध्ये कोणती कमतरता नाहीये. झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकां अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावर 20. नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर आगमन होतं. कालच्या सत्रामध्ये ज्यांच्या मधुर वाणीतून आपण बऱ्याचशा सामन्यांचं समालोचन ऐकलं असे आमचे CM पाटील सर सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होतात. सहर्ष स्वागत सर. थोड्याच वेळात त्यांच्या मधुर वाणीतून आपण येणाऱ्या सामन्यांचं समालोचन सुद्धा ऐकणार आहात. बऱ्याच वर्षांचा क्रिकेटचा अनुभव, बऱ्याच वर्षांचा आयुष्याचा अनुभव आणि सर्वच अनुभवाचा त्यातून निघणारे गोड बोल हे आपल्याला CM सरांच्या माध्यमातून सुद्धा ऐकायला मिळतात. जाऊयात सामन्याकडे. बॅक टू द क्रिकेट. वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाते धावफलकावर. 21 धावसंख्या. 21 रन्स ऑन द बोर्ड. वाईट बॉल आणखीन एक. लाईन मिळत नाहीये ज्ञानेश्वर पाटलांना.
लाईन पकडावी लागेल, कारण अगोदरच आपल्या खात्यामध्ये धावसंख्या कमी आहेत. कमी धावसंख्या असताना जर आपण अशा पद्धतीने वाईट बॉल वारंवार हाताळत असाल तर मात्र काहीशी अडचण जरूर निर्माण होऊ शकते. याही वेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल, वाईट +1. चौकार जवळजवळ झालाय, कोणताही चेंडू न हाताळता. 2 वाईट बॉल, 1 वाईट +1, एकूण 4 धावसंख्या कोणताही चेंडू न हाताळता खर्च केल्यात गोलंदाजांनी. 24 वर धावफलक. आवश्यकता जर पाहायची गेली तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 13 धावसंख्येची. 18 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. वेगवान चेंडू, परंतु यावेळेस जे साध्य करायचं होतं ते या चेंडूवर साध्य करून दाखवलंय. जो निर्धार केला होता की मागून ईस्टर्नचा वेध घेऊ तो अखेरकार या चेंडूवर साध्य झालाय. नो विकेट. फलंदाज बॅक टू द डगआउट. चंदू पाटील होत आहेत बाद. आता नवीन फलंदाज वैभव पाटील आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. धावा जरूर आलेल्या आहेत, परंतु विकेट सुद्धा गमावल्यात कोपरखेडणे संघाने. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. परंतु ज्ञानेश्वर पाटील सुरुवातीला अडचण, त्यानंतर अडचणीतून बाहेर आले. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक 38 सर्कल मध्येच राहील हा चेंडू. कव्हर पॉइंट मधून येतात क्षेत्ररक्षक, एक धाव काढण्याची मुभा फलंदाजांना मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचते, ते म्हणजे 25 वर. नुकताच T20 विश्वचषक सुद्धा पूर्ण झाला आणि त्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाने काय तुफान खेळी केली होती. त्यामध्ये खरोखर लक फॅक्टर आपल्या बरोबर जरूर होतं, कारण संजू सॅमसन ज्यांना सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संधी मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं कसं करावं हे दाखवून दिलं. लाईफ डझंट गिव्ह यू सेकंड चान्सेस, क्रिकेट डज. क्रिकेटने संजू सॅमसनला दुसरी संधी मिळवून दिली आणि संजू सॅमसनने त्या दुसऱ्या संधीचं सोनं केलं. खरं तर मॅन ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब सुद्धा पटकावला या एका मोठ्या स्पर्धेमध्ये. जरूर दमछाक होत आहे सर्वांचीच. पाणी पिण्यासाठी सामना थांबवला तर कोणाची हरकत नसेल. त्यामुळे कोणत्याही क्षणी जर आपल्याला जास्तच उष्णता जाणवली तर आपण पाण्यासाठी सामना थोडा वेळ थांबवू शकता. यावेळेस फ्लिक केली आहे, परंतु आहेत तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून येत आहे. थोडस फंबल जरूर करतात, परंतु एका धावेवर समाधानी असतील फलंदाज. एक धाव मिळाली आणि विजय पाटील यांच्या खात्यामध्ये सुद्धा एक धाव ऍड केली गेली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावसंख्या. आता आवश्यकता असेल 10 धावसंख्येची. येणारे 14 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. ड्राईव्ह केली, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु ताकद थोडीशी अपुरी पडली. एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे जाईल. समीकरण बदलेल. येणारे 13 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. कदाचित सुरुवातीच्या वेळेमध्ये जर ज्ञानेश्वर पाटील यांनी त्या अतिरिक्त धावसंख्या खर्च केल्या नसत्या तर आणखीन काहीशी रंगत या सामन्यामध्ये निर्माण जरूर झाली असती. वेगवान चेंडू पायावर आदळला, अति जोरदार आहे, परंतु पंचांची सहमती याला मिळणार नाहीये. पंचांची सहमती मिळणार नाहीये. एक धाव मिळेल आणि एका धावेने या षटकाची सुद्धा होईल समाप्ती. पंच डिक्लेअर आहे का?
डिक्लेअर आहे, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आहे, त्यामुळे लेग बाईस नाही बारा चेंडू आणि आता 8 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर बाळू. चांगला चेंडू आहे, बीट केले फलंदाजांना, परंतु यष्टीरक्षकांना सुद्धा बीट केलं या चेंडूने. 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 11 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची आवश्यकता. थोडस साधारण असा खेळ आपल्याला गोठवली संघाच्या गोलंदाजांकडून आणि क्षेत्ररक्षकांकडून पाहायला जरूर मिळाला. थोडीशी इम्प्रूव्हमेंट हवी असेल जर या सामन्यामध्ये अजूनही कमबॅक करायचं असेल तर. संधी अजूनही गेलेली नाहीये. 11 चेंडू 7 धावा, अजूनही मॅच ऑन आहे. हे पहा, यष्टीरक्षकांकडून थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. दिलीप चांगली गोलंदाजी जरूर करतात, परंतु त्यांना यष्टीरक्षकांची तितकीशी साथ मात्र लाभत नाहीये. 2 धावा अतिरिक्त गेलेत. जिथे डॉट बॉल्स होते तिथे अतिरिक्त धावा मोजाव्या लागल्या. 10 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. याही वेळेस चांगला चेंडू बीट केला. पुन्हा एकदा फलंदाजांना लागोपाठचा तिसरा चेंडू, चांगला चेंडू, बीट करणाऱ्या फलंदाजांना चेंडू. आता 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. समीकरण जसं पुढे चाललंय तसं चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी होत चाललंय. हे कोपरकर्णी संघासाठी थोडीशी डोकेदुखी जरूर ठरू शकते, परंतु गोटिवली संघाला हेच हवंय. डॉट बॉल जास्तीत जास्त यावेत, एका दुसरी विकेट मिळावी. गोटिवली संघाने कोपरकर्णी संघावर थोडासा अजून एक्स्ट्रा दडपण निर्माण करावं. परंतु कोपरखेळणे संघ बेसिक क्रिकेट खेळतात, कोणतीही घाई नाहीये. आवश्यक त्या ठिकाणी धावा बॅटने येतात, आवश्यक त्या ठिकाणी थोडासा आधार मिळतो गोलंदाजांच्या माध्यमातून. कॅल्क्युलेटेड रिस्क दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून घेतलं जातं. जो अनुभव आता विजय पाटीलकडे आहे तो त्यांच्या साथीदार वैभव पाटील सुद्धा शेअर करतात आणि एक चांगली सुसज्ज अशी खेळी आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. 8 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. थोडीशी अटॅकिंग फील्ड आता फलंदाजांच्या माध्यमातून फलंदाजांना रोखण्यासाठी इथे गोठवली संघाकडून आजमावण्यात आलेले शॉर्ट कव्हर आता आपल्याला एक पाहायला मिळेल कॅचिंग पोझिशन मध्ये. यावेळेस बॅट्सकडे चेंडू चालला गोळशी क्षेत्रामध्ये. धावा अडत नाहीयेत, धावा कशाही येत आहेत पण येत आहेत. एक निर्धाव चेंडू वगळता बाकी 4 चेंडूंवर धावा आल्या. तर शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. चांगला चेंडू, गोल टप्प्याचा बुंदाचा चेंडू. हात मोकळे करण्याची कोणतीही संधी नव्हती, फक्त आणि फक्त सन्मान देणे भाग पडले फलंदाजांना. एक धाव मिळाली. समीकरणामध्ये झाला बदल. 50च्या स्ट्राईक रेटची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. या 3 धावसंख्या आता किती लवकर किंवा किती उशिराने कोपरखेळणे संघाच्या माध्यमातून काढल्या जातील की मात्र बाळू सारखा आणखीन एक चांगला गोलंदाज येऊन शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघासाठी कमबॅक करून देऊन सामन्याची रंगत आणखीन काहीशी वाढवेल. पाहूयात कोणत्या गोलंदाजांची नेमणूक या शेवटच्या षटकासाठी केली जाईल. आवश्यकता असेल येणारे 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची. 6 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. हे आव्हान रोखण्याची जबाबदारी आता कर्णधारांनी मोरेश्वर यांच्याकडे सोपवलेली आहे. चला, जुळगाव संघाचे संघनायक आपण लगेचच रिपोर्टिंग करा, कारण जसा हा सामना संपेल या सामन्यातून विजेता राहणाऱ्या संघासोबत आपला सामना खेळवला जाईल. त्यामुळे विनंती असेल जुळगाव संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायची. लगेचच नाणेफेक सुद्धा पार पडली जाईल. जुळगाव संघाचे संघनायक आपण उपस्थित व्हा व्यासपीठावर. 6 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. मोरेश्वर पाटील ऑन द बॉलिंग मार्क. बॅटिंग क्रीज मध्ये विजय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. हळूवार गतीचा चेंडू, खराब चेंडू. धावसंख्या अगोदरच आपल्याकडे कमी आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपण जर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र त्याचा भूदंड मोजावा लागेल. 9+1 2 अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या. आता आवश्यकता फक्त उरल्या सुरल्या एका धावेची. औपचारिकता फक्त शिल्लक सामन्याची. एका धावसंख्येची आवश्यकता.
कदाचित असं वाटलं होतं जे कमबॅक बाळू यांनी करून दिलं होतं त्या कमबॅक नंतर आता शेवटच्या षटकामध्ये थोडीशी रंगत आणखीन काहीशी निर्माण होईल, परंतु स्पर्धेला आणखीन एक संघ मिळालाय ज्यांनी चेस करून हा सामना जिंकलाय. कोपरखेडणे संघ ठरत आहे या सामन्यामधील विजेता संघ. धन्यवाद गोठवली संघ, आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला तर आपलं सन्मान चिन्ह कलेक्ट करून जायचं गोठवली संघ. आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून इथे सर्वच संघांना या स्पर्धेचं सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे आणि